शेती उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड येथे सर्व व्यापारी यांच्या वतीने दावत ए इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। आपण पाहताय रमजान हा पवित्र महिना असतो। या महिन्यात लहानापासून मोठ्यापर्यंत मुस्लिम बांधव आहेत ते रोजा धरतात, उपवास करतात आणि भाईचारा किंवा समाजात एकता राहावी यासाठी इफ्तार पार्टीचं मोठ्या प्रमाणात आयोजन केलं जातं। सध्या आपण पाहताय की या इफ्तार पार्टीला मान्यवरांनी हजेरी लावली आहे। आपण आता सरळ जातोय या इफ्तार पार्टीमध्ये। केलं गेले हा रमजान जो महिना असतो मुस्लिम समाजात पवित्र असतो। इफ्तार पार्टीत याच्यासाठी आयोजन केलं जातं की एक समाजात एकता राहावी, बंधुभावाचं जे नातं आहे ते मजबूत राहावं याच्यासाठी केलं जातं। काय सांगाल आपण? आपला अखंड हिंदुस्थान विविध जाती धर्माने एकत्र झालेला आहे आणि प्रत्येक जाती धर्मात सलोखा राहावा ही प्रत्येक धर्मियांची एक चांगली भावना असते। जसं हिंदूंचं असते तसंच मुस्लिम समाजाचं सुद्धा तीच भावना असते की आपण सगळेजण या भारतातले आहोत, ते सगळे बंधू भाऊ भगिनी आहोत, एकत्र आहोत सगळे आपण। आणि त्या विचारानं आपण या राष्ट्राचं काम चांगल्या पद्धतीने चाललं पाहिजे। तुमचे आमचे विचार, एकमेकाचे संस्कार, एकमेकाचे रीतिरिवाज एकमेकाला कळले पाहिजेत। या चांगल्या एक भावनेनं इफ्तार पार्टीचं आयोजन केलं जातं आणि या पार्टी दरवर्षी इफ्तार पार्टी आयोजित केली जाते। आपल्या कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या आवारामधील सर्व मुस्लिम बांधवांनी दरवर्षी दावती इफ्तार पार्टी आयोजित करतात आणि आम्हा सर्वांना बोलवलं जातं। आमचे नेते स्वर्गीय विलास काका पाटील यांच्यापासून ही संकल्पना आज अखेर चालू आहे। काकांच्या पश्चात आमचे नेते उदयसिंह पाटील दादा काही राजकीय कारणामुळे बाहेर गेलेले आहेत, ते नाहीत, परंतु त्यांच्या पश्चात सुद्धा आपण ही पार्टी आयोजित केली। दादांनी आम्हाला सर्वांना सूचना केल्या की तुम्ही सगळ्यांनी तिथे जाऊन या सर्वांच्या एकमेकाच्या शुभेच्छा द्या, एकमेकाशी तुम्ही सल्लामसलत करा आणि त्यांचा सन्मान स्वीकारा। आणि त्याप्रमाणे आज आम्ही सगळे आमचे सभापती, उपसभापती, माजी सभापती, उपसभापती असतील, ज्येष्ठ संचालक असतील, हे सर्वजण, पंचायत समितीचे माजी सभापती आनंदराव सुतारांना असतील, सगळेजण आपण या ठिकाणी सगळेजण जमलो। त्यांच्याबरोबर आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना तुम्ही बोलवलं। या आपल्या कृषी उत्पन्न बाजार समिती आवारामधील सर्व व्यापाऱ्यांना, म्हणजे सर्व धर्माच्या व्यापाऱ्यांना सुद्धा तुम्ही बोलवलं आणि एक सन्मान केला। तुमच्या रिवाजाचं एक चांगल्या प्रकारे सगळ्यांना आदर सत्कार केला, त्याबद्दल मी बाजार समितीच्या वतीनं आपल्या सर्व मुस्लिम धर्मियांना इफ्तार पार्टी आयोजित केली त्याबद्दल धन्यवाद देतो। आणि येणाऱ्या रमजानच्या पवित्र महिन्यातल्या ईद दिवशीच्या अगोदरच ॲडव्हान्स आपण सर्वांना शुभेच्छा देतो। अस्सलाम। आज शेती उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असणारे सर्व मुस्लिम बांधव यांनी एक महिना जो रोजा चालतोय, पवित्र सण चालतो, सणाच्या निमित्तानं आमच्या असणारी शेती उत्पन्न बाजार समितीची बॉडी असेल, सभापती, उपसभापती, माजी सभापती, सर्व मंडळी आणि सर्व मुस्लिम बांधव आपण सर्व जर समभाव या हेतूनं सामाजिक मांद्रिकी जपत असताना त्या समाजात एकोपा राहावा आणि प्रत्येकाची परंपरा सातत्यानं ती चालू राहावी यासाठी आपण हा प्रयत्न तुमचा आहे। त्या प्रयत्नाला परमेश्वरानं साथ देत आहेच। मी शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं आपण शुभेच्छा देतो। स्वर्गीय लोकनेते विलास पाटील उंडाळकर या संघटनेच्या वतीनं आमचे नेते शिखर स्वतंत्र मार्गदर्शक उदयसिंह पाटील दादा, त्याचबरोबर आमचे युवा नेते आदरणीय पाटील बाबा, महाराष्ट्राचा पैलवान वर्ग, संप्रदाय वर्ग, महाराष्ट्र सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, सरपंच परिषद, सर्वांच्या वतीनं मुस्लिम बांधवांच्या सणाला गेली अनेक वर्ष ह्या इफ्तार पार्टीला या सगळे मुस्लिम बांधव आम्हाला बोलवतात आणि मोठ्या उत्साहात या ठिकाणी इफ्तार पार्टी साजरी केली जाते। या इफ्तार पार्टी साजरी करण्यामागचा त्यांचा जो हेतू आहे की सर्व हिंदू असेल, मुस्लिम असेल, शीख असेल, ईसाई असेल, हे भारतामध्ये जन्मलेल्या प्रत्येक जरी व्यक्तीचा धर्म वेगळा असला तरी सगळ्यांचं रक्त एकच आहे आणि त्या भावनेतून सगळ्यांनी एकत्रितपणे प्रत्येक सण साजरे केले पाहिजेत, एकत्रितपणे राहिलं पाहिजे। अशा पद्धतीनं दरवर्षी हे मुस्लिम बांधव आम्हाला या ठिकाणी एकत्रित बोलवतात, त्याबद्दल मी सगळ्या मुस्लिम बांधवांचं या शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं आभार मानतो। आणि आमच्या सगळ्यांचे नेते कैलासवासी विलासराव पाटील उंडाळकर काका आणि उदयसिंह पाटील
यांच्या वतीनं शेती उत्पन्न बाजार शेती वतीच्या सगळ्या संचालकाच्या वतीनं मी सगळ्या मुस्लिम बांधवांना ईदच्या निमित्तानं ईद मुबारक म्हणतो, त्यांना शुभेच्छा देतो. रमजान हा पवित्र महिना आहे आणि या महिन्यामध्ये जो आपण रोजा ठेवतो किंवा उपवास ठेवतो याची एक मोठी पार्श्वभूमी आहे. या भूतलावर जेवढे काही जीव आहेत त्यांच्या भुकेचे आणि तहानीची जाणीव आपल्या लोकांना व्हावी या उदात्त हेतून मोहम्मद पैगंबरापासून ह्या रोजा ठेवण्याच्या प्रथेचा प्रारंभ झाला आणि तेव्हापासून ही गेले कित्येक शेकडो वर्ष, हजारो वर्ष ही परंपरा आजपर्यंत चालत आलेली आहे. खरं तर इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम समाजाचं ऐक्य घडवून आणण्याचे एक निमित्त असतं आणि त्या पद्धतीनं ह्या रमजानच्या महिन्यामध्ये पवित्र दिवशी या इफ्तार पार्टींचं आयोजन केलं जातं. कराड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपण बघितलं तर स्वर्गीय विलास काका उंडाळकर यांच्या माध्यमातून ह्या आमच्या मार्केट यार्ड आवारामध्ये बऱ्याच संख्येने बहुसंख्येने आपण मुस्लिम बांधव इथं आहेत, ते त्यांचा व्यवसाय करतायत. म्हणजे आम्हाला काकांची एक प्रकर्षाने आठवण होती की काकांनी देखील सर्व धर्म समभाव हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून इथं देखील मार्केट कमिटीमध्ये व्यवसायाला जागा देताना असो किंवा काही इतर बाबींच्या इथं व्यापारी वर्ग म्हणून काम करताना त्यांनी कधीही असला हिंदू मुस्लिम असा भेदभाव केला नाही. आपला जो व्यक्ती आहे, आपला जो काम करणारा कष्ट करणारा माणूस आहे त्याला इथं व्यवसायाची संधी दिली आणि तीच परंपरा त्या वेळेपासून अगदी काकांच्या काळापासून इथल्या सर्व मुस्लिम बांधवांनी प्रत्येक वर्षी इथं रमजानच्या महिन्यामध्ये इफ्तार पार्टीचं आयोजन करतात. ते आजपर्यंत अखंडित ठेवलेलं आहे. आता मगाशी दादांनी सांगितलं त्याप्रमाणे की उदय दादा देखील ह्या कार्यक्रमाला येणार होते, परंतु आत्ताच्या काही महत्त्वाच्या कामांमध्ये त्यांना बाहेर जावं लागलेलं आहे, त्यामुळे ते इथं नाहीत. पण त्यांनी आम्हाला सक्त अशा सूचना दिल्या होत्या की सर्व सभापती, उपसभापती, सर्व संचालक मंडळ, आमचे व्यापारी संचालक असतील, सर्व संचालकांनी इथं जाऊन ह्या इफ्तार पार्टीमध्ये सहभागी व्हा असं त्यांच्या आम्हाला सूचना होत्या. त्या पद्धतीनं आम्ही आणि ह्यांच्या निमंत्रणाला मान ठेवून आम्ही इथं सर्वजण इथं आलेलो आहोत. सर्वांना मी या रमजान महिन्यातील आता होऊ घातलेल्या थोड्याच दिवसात येतोय त्या रमजान ईदच्या मी सर्वांना ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा देतो आणि हे हिंदू मुस्लिम ऐक्य, ही एकोपा आणि बंधुत्व अशीच अखंडित राहील अशी त्यांना ग्वाही देतो. एवढंच बोलताना थांबतो. कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या दोन्ही आवारामध्ये जे व्यापारी मित्र व्यापार करतात ते दोन्ही आवारामधील व्यापारी मित्र आज जर बोलायला गेलं तर एक कुटुंब म्हणून या ठिकाणी एक व्यापार करण्याचं त्यांचं नातं निर्माण झालेलं आहे. दोन्ही समाजाचे लोक हिंदू असतील किंवा मुस्लिम असतील ते आपापल्या परंपरा या ठिकाणी जपतात. कारण शेती बाजार समितीचं वैशिष्ट्य आहे. गुळ व्यापारामध्ये आपल्या दसऱ्याचा मुहूर्ताचा सौदा असेल किंवा दिवाळीच्या मुहूर्ताचा सौदा असेल, गुढीपाडव्याच्या मुहूर्ताचा सौदा असेल, या हिंदूंच्या परंपरा या ठिकाणी जपल्या जातात. त्याचबरोबर आता चालू असलेला हा जो रमजानचा महिना आहे हा मुस्लिम धर्मियांचा अतिशय पवित्र असा महिना आणि या मुस्लिम धर्मियांच्या पवित्र महिन्यामध्ये इफ्तार पार्टीचं आयोजन केलं जातं. हे आमच्या बाजार समितीच्या आवारामधील व्यापार करणाऱ्या सर्व व्यापाऱ्यांच्या एकतेचं प्रतीक आहे. आम्ही सर्व व्यापारी बांधव, मुस्लिम समाजातील व्यापार करणाऱ्या सर्व बांधवांना या पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा देतो आणि आमचं हे बंधुत्व असंच अखंडित राहो अशा या पवित्र रमजान महिन्यामध्ये मी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. नमस्कार, मी इम्रान काटापुरे. आम्ही इथं कराड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये इफ्तार पार्टी नियोजन केलं होतं. तरी पूर्ण उदयसिंग पाटील दादाला मानणारा पूर्ण गट इथं उपस्थित राहिल्याचं मी आमच्या पूर्ण ग्रुपतर्फे त्यांचा मनापासून आभार मानतो. आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये इफ्तार पार्टीचं आयोजन दरवर्षीप्रमाणे केलेलं होतं. त्यासाठी आमचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व मान्यवर हे आमच्या कार्यक्रमाला इफ्तार पार्टीच्या उपस्थिती राहिले, उपस्थिती दाखवली. याचे प्रथमपूर्व मी आभार व्यक्त करतो.